मुजोर आणि निष्क्रिय नगरपंचायत अधिकाऱ्यांचा अनोखा सत्कार। आजरा अन्याय निवारण समितीने उद्विग्न होऊन पार पाडला उपक्रम। सोबत गरजूंच्या दाखल्यांसाठी निवेदनातून धरला आग्रह। गेले काही दिवस सातत्याने आजरा शहरात नागरिकांच्या स्वास्थ्य आणि मूलभूत सुविधा अधिकारांना बाधा आणणाऱ्या समस्यांबाबत आजरा अन्याय निवारण समितीने आवाज उठवला आहे। आता नुकतंच गणेशोत्सवाच्या अगोदर आठवडाभर रस्त्यांवरील बेसुमार वाढलेले खड्डे मुजवण्यासाठी निवेदन देण्यात आलं होतं, पण तरीही त्याच्याकडे लक्ष न दिल्याबद्दल आज आजरा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांसह त्यांच्या मुजोर, असंवेदनशील आणि निष्क्रिय कर्मचारी आणि अधिकारी जणांचा अनोखा सत्कार आज समितीने उद्विग्न होऊन घडवला, याची चर्चा सुरू आहे। मात्र सुविधा पुरवण्यात अयशस्वी ठरलेल्या मुख्याधिकाऱ्यांना समितीच्या या भूमिकेची माहिती मिळाल्याने ते अनुपस्थितीत राहिले। यावेळी त्यांच्या केबिनसमोर प्रतिकात्मक फुलांची उधळण करीत सरकारसाठी आणलेले पुष्पहार ते नसल्याने त्यांच्या केबिनला अडकवले गेले। कामात सुधारणा न झाल्यास पुढच्या वेळी कोणते हार असतील याची खात्री देता येत नाही, असे निष्क्रिय अधिकारी आजरा शहराला लाभू नयेत, असंही या निमित्ताने अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी स्पष्ट केलं। दरम्यान नगरपंचायतीमधून जन्म आणि इतर दाखले वेळेत मिळावेत यासाठी निवेदन देण्यात आलं। नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे जमा करून विविध दाखले मिळण्यासाठी अर्ज केले आहेत। संबंधितांना अपेक्षित कागदपत्रांची माहिती एकाच वेळी स्पष्टपणे देऊन वेळ, पैसा, भेटी आदींची गैरसोय टाळावी, अन्यथा होणारा उशीर अडचणी निर्माण करू शकतो। प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता राहील याची दक्षता घेण्याबाबतही विनंती करण्यात आली आहे। निवेदनावर अध्यक्ष श्री बामणे, उपाध्यक्ष गौरव देशपांडे, ज्योतिबा आजगेकर, वाय.बी. चव्हाण, संजय जोशी, पांडुरंग सावरतकर, दिनकर जाधव, जावेद पठाण आदींच्या सह्या आहेत। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।